मोर्चा खराडी चौकात आल्यावर इथे पाय ठेवायलाही जागा नव्हती। यामुळे नगर रस्त्यावरून हडपसरकडे जाणारी वाहतूक पोलिसांनीही अगोदरच थांबवली होती। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। नेमके त्याच वेळी एका मागोमाग एक असे 5 मोठे माल वाहतूक कंटेनर चौकात येताना आंदोलकांना दिसले। आंदोलकांनी चौकशी केल्यावर हे कंटेनर सैन्य दलाशी संबंधित अति महत्त्वाचे साहित्य वाहून नेत असल्याची माहिती समजली। त्यामुळे प्रसंगवधान राखत स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला आणि काही क्षणातच मोर्चात सहभागी नागरिकांना बाजूला सारून कंटेनरला रस्ता मोकळा करून दिला। कंटेनर मागे असलेल्या जीपमधून सैन्य दलाचे अधिकारी त्यांच्या देखरेखीखाली हे कंटेनर घेऊन जात होते। आंदोलकांनी रस्ता मोकळा करून दिल्याचं पाहून या जीपमधील सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनीही हात हलवून आंदोलकांचे आभार मानले, तर आंदोलकांनीही या सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांना सॅल्यूट ठोकला। मराठा मूक मोर्चावेळी मोठ्या शिस्तीची अनुभूती संपूर्ण महाराष्ट्राला यापूर्वी आली होती। तसाच अनुभव आज मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा खराडी येथे दाखल झाल्यावर सगळ्यांना आला।